आमचं मोबाईलचं घरचं दुकान आहे स्वतःचं, पण आमच्या मोबाईलला कवर नसते. तर ती म्हणते ती नाही चांबाराला चपल्या नसते, तसं आमचं काम आहे. नमस्कार मंडळी, तर कसे आहात? मस्त ना? तर मी पण मजेत. हाय मजेत आहे. मजेत आहे ना? यस. मी चाललोय आता शूटला. व्हिडिओ बनवायचं, अपलोड करायचं. माझा चेहरा दिसू दे की जरा सगळ्यांना. कसला शूट चालला? हिरो आहे आमचा, दिसलाच पाहिजे चेहरा. शूट करून येतो जाऊन. बाय. अरे पण तू आता चाललाय जेवायला कधी येणार? उशीर होईल. 8 8:30 येणार. काय तोपर्यंत आत बसायचं का? मला वाट बघत बसायला लागली तुझी. बाय. तर थांब, जाऊ नको. अरे सारखं का माघारी बोलवायला लागलाय? तर त्याच्या आवडीनंच आणलंय आज चिकन, आणि चिकन खायलाच थांबणार नाही. आता चाललाय शूटला. शूटला देशी चिकन असल्यामुळे शिजायला वेळ लागणार आहे. 1 तास 1.5 तास तर लागेल. मग खाऊन जागी, मिठास खाऊन जागी. नको का? आता भात खाल्लाय, चिरमुरे खाल्ले, चिकनला 2 तास शिजायला लागतात म्हणल्यावर ना मी 2 टाइमचं जेवण एकाच टाइमला करून मी तर जेवण बसली बाबा. आता अवघड झालंय माझं पोट. तर साक्षीनं केली डाळ खिचडी, तिला काही चिकन आवडत नाही. जाऊ जाऊ का नाही? येऊ का? चालतंय की पटकन लवकर वेळ नको. येस. आता मी चालली अभ्यास करायला. माझा लय उद्या अभ्यास पेपर आहे. घ्या नाव देवाचं आणि कराकट. खुर्ची हा लागलाय सकाळ सकाळ नळ्या वाढायला. हॅलो गाईस, या चिकन खायला सकाळ सकाळ सुरू आहे त्याचं. शिळी ते आपलं बरं असते, पण काय शिळ म्हणत नाही, काय नाही. आपलं चपाती होती शिल्लक, केली गरम, भाजी केली गरम, चिकनची आमटी, आणि मस्तपैकी आपलं कुस्करून खाल्लं पोट भरून. आता आपलं काम संपतंय दुपारपर्यंत. मस्तच, किती भारी आहे. लाल भडकच आहे. खावा बघू बर. गोड आहे का? एकदम गोड. होय. प्रज्वल तुला नाही चालणार आता चिकन वरनं खायला. पप्पाने चिरली आहे, पण मला पण दे की. चला, मला करायचे तर पोहे. आज पोहे खाऊन जाणार आहे. आमचं मोबाईलचं घरचं दुकान आहे स्वतःचं, पण आमच्या मोबाईलला कवर नसते. तर ती म्हणते ती नाही चांबाराला चपल्या नसते, तसं आमचं काम आहे. काय सकाळ सकाळ खात बसलाय? पपया एकदम गोड पपई. पपई इतकी गोड आहे ना, टेस्टी. अनफॉर्च्युनेटली मी खाऊ शकत नाही, कारण मी खाल्ले चिकन. चिकनवर चालते नो वरीज. त्याच्यामुळे त्यात उष्णता असते ना चिकन मध्ये, आणि पपई पण उष्णता असते. माझ्यासाठी ठेवा. आता कोण ठेवते? मी आमचा दोघं संपवून टाकणार. दीदी पण खाताना नाही माहित नाही. ठीक आहे, संपू. आम्ही नवीन आणतो. जास्त टेन्शन घेणे की जरूरत नाही आहे. चलेगा. कशाला एवढी मोठी ठेवायची? अर्धी एवढी ठेवली असते तर चाललं असतं. एवढी 3 ठेवले. 3 कांदा मला रडवायला लागला. काम लावले सकाळ. त्याशिवाय पोहे मिळणार नाहीत म्हटली. हा, तसंच आहे आपल्याकडे. त्यामुळे कांदा चिरावं लागतं बाबानो. कांदा चिरा तुम्ही. मी पोहे भिजू घातलेला आहे. आता आपण पोहे करूया दोघं मिळून. कांदा टाकवायला लागला. कांदा तिखट आहे. बरोबर ऊन गाठून बसते, त्याच्यामुळे तिथे व्हिडिओ उन्हात येत नाही व्यवस्थित. कांदा आणि अशा तिखट मिरच्या पोह्याला असल्या तर पोहे एकदम मस्त लागतात. मस्त झणझणीत पोहे. कांदा पोहे करायचं झालं का पप्पाकडेच कांदा कट करायचं असते. काय म्हणजे कधी पोहे तुला लय काय खाऊ वाटतं, कर की मग खा. आम्हाला पण करू. पपई कशी आहे? गोड आहे. साखरेसारखी ती सगळी पपई खाऊन टाक. पण हा, नाही तर त्याची ठेवली तर रट्टच लावायची. बस की किती घालायचं असते. ए देखो, कांदा कापून डोळ्यातनं पाणी आलं. तेवढा तिखट कांदा. एवढं रडवलंय बायकोला. त्याशिवाय पोहे खायला मिळत नाही. हा आला हिरो नमस्कार करत. इलेक्शनला
इलेक्शनला उभा राहिलाय काय? त्याच्यामुळे तुम्ही सारखं नमस्कार प्रॅक्टिस करतोय संध्याकाळी असं करत कसं पुढे जाऊन अशाच्या जागी असं करायला. मॅडम होते का नाही खायचं आज? सारं काय ती तसं ठेवायचं नाही. काय संपली त्यातलं? नाही. साधी सगळं खाऊन टाक. नाही. तुला नाही काय बोल तर मी कटिंग करून ही येतो. पोरगी ना चिकन खायला नको, मटन खायला नको, काय खायला नको. चिकन आणलं हिने डाळ खिचडी बनवून खाल्ली. फळं खात नाही. फळं खात नाही, कुठलीच फळं खात नाही, म्हणून तर ही अशी आहे. जबरदस्त. खायला दिसायला पाहिजे. हा आणि हिला हाडं दिसायला पाहिजे. म्हणते हाडं दिसायला पाहिजे. खायला देऊ नको 2 दिवस कुपोषित राहू. अरे खायला नाही दिल्यावर 2 दिवस कुपोषित राहत नसतं. त्याला खायलाच द्यायचं नसतं म्हणजे मग ते कुपोषित होतं. रोज नको हिला खायला. 2 दिवस कुपोषित. कांदा कट करून झालेला आहे, मस्त असा कट केलेला आहे साहेबांनी आमच्या. आणि मिरची पण बघा. आणि ही आमचा घरचा कढीपत्ता बघू शकता, खूप मस्त असा आहे. घरची कुठली गोष्ट आपल्याला भारीच वाटते. तसंच आहे आमच्यात हादग्याची फुलं आहे ती भरपूर, आम्हाला खूप भारी वाटतं. आणि इथं मी पोहे भिजवले, तर आता आपण पट्ट तशी पोहे करून घेऊया, उशीर होतो ह्यांना. इकडं आपलं पोहे तयार झालेलं आहे, त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि वाढते आता. मग मी पप्पांना पोहे देते. मम्मी ताटात पोहे दे लागली. मग आपल्या पप्पाला पोहे भरपूर लागतात ना, पप्पांना पोहे जास्त आवडतात. आणि आता पोहे खाल्ल्यानंतर जेवत नाहीत, त्याच्यामुळे पोहे भरपूर. आणि कढीपत्ता बघ कसा, त्यांना कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पोह्यापेक्षा जास्त इतर गोष्टी सगळ्या आवडते. पण एवढं पोहे खाल्ल्यानंतर आम्ही जेवत नाही परत. इकडे साहेबांना पोहे दिले आणि पोहे खात खात त्यांचं चाललं होतं न्यूज बघायचं. तर काय तिहारच्या काहीतरी निवडणुका काहीतरी होतं आणि ते बघत बसलेत. काय झाले, जी बाहेरची कुंडीतली झाडं आहे ती ना, ती लई सुकली ती आणि त्यामुळे त्याला पाणी घालायचं आहे. सकाळी साहेबांनी सांगितलं होतं पाणी घाल म्हणून. सगळी झाडं चुकून गेली ती, कोरडं पडले. होय अगं. ऊन पडते ग भरपूर, त्याच्यामुळे रात्रीची थंडी वाजते आणि आता ऊन पडते. आता पण थंडी वाजायला लागली. मोगऱ्याचं झाड बघ किती छान फुलं आले ती. मोगरा नाही जाई आहे काही जाई, जाई ध्यानातच राहत नाही माझ्या. जाई फायनली आज वेळ भेटलाय मला मशीनवर बसायला, कारण खूप दिवस झालं मला ब्लाऊज शिवायचे होते पण मला वेळच भेटत नव्हता. कट करून ठेवून मी 3 दिवस झाले आणि तरीही मला ब्लाऊज शिवायचे झाले नाहीत. काल शिवावं म्हटलं होतं पण काल पण कसं आहे, थंडी भरपूर सुटली आहे त्यामुळे सकाळी उठायला वेळ होते. वॉकिंग वगैरे करून आलं का मग घरातला स्वयंपाक, नंतर भांडी, नंतर एक्स्ट्राचं काहीतरी काम असतेच आपलं, त्यातून मग वेळच भेटत नाही आणि त्यामुळं मला मशीनवर बसायचं झालं नाही. मग आज जरा वेळ भेटला होता आणि इतर कामं पण कुठली नव्हती. बायकांचं कसं असते माहितीच आहे की तुम्हाला, रोज काही ना काही नवीन काम असते. स्वयंपाक धुणं भांड्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे भरपूर कामं असतात, जसं की दळण निवडायचं आहे, फरशा पुसायच्या त्या, घरातली साफसफाई, कधी खिडक्या पुसा, कधी फर्निचर पुसा, अशी बरीच कामं असतात आपल्याला. आणि त्यातून आपल्याला वेळ मिळाला का मग ही आपली जी आवड असते त्यात ती आपण आवडच जपतो. हा ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर तो कसा शिवलाय तो मी तुम्हाला नक्की दाखवेनच. तर आपण आपल्या व्लॉगचा एंड इथंच करूया. तुम्हाला आमचे हे फॅमिली व्लॉग बघायला कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जावा, म्हणजे काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर मी अजून करेन. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.